इचलकरंजी महापालिकेच्या नियोजित बस स्थानकाच्या जागेवरील गाळेधारकांच्या पुनर्वसनाचा प्रयत्न सुरू आहे। त्यामुळे संबंधित गाळेधारकांनी कोणतेही आंदोलन न करता बस स्थानक करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन महापौर उदय धातुंडे, परिवहन सभापती अरुणा बचाटे यांनी पत्रकार बैठकीत केलं। दरम्यान विरोधकांनी केलेल्या आरोपांचं खंडन करताना विरोधकांकडे विकासाचा ठोस मुद्दाच नसल्याचं ते राखीव खेळाडूंच्या सल्ल्यानं सत्ताधारी आणि प्रशासनामध्ये भांडण लावण्याचा आटापिटा करत असल्याचा टोला लगावला। इचलकरंजी महापालिका केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शहरात बस सेवा 15 ऑगस्ट रोजी सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। त्यासाठी सोलगे मळ्यात चार्जिंग स्टेशनचं 90% काम पूर्ण झालं असून शिवतीर्थ परिसरात बस स्थानक करण्यात येणार आहे। पहिल्या टप्प्यात 8 बसेस येणार असून उर्वरित 2 टप्प्यात 17 बसेस दाखल होणार आहेत। यासाठी सुमारे 150 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे। सध्या महापालिकेच्या नियोजित बस स्थानकाच्या जागेवर खाद्यपदार्थ विक्रेते, मुद्रांक विक्रेत्यांचे एकूण 58 गाळे आहेत। त्यांच्या पुनर्वसनाचे प्रयत्न सुरू आहेत। त्यापैकी 29 खाद्यपदार्थ विक्रेत्यांना नोटीस बजावली आहे। मुद्रांक विक्रेत्यांनीही स्थलांतराची तयारी दर्शवली आहे। इचलकरंजीतील 5 लाख जनतेसाठी ही बस सेवा सुरू करण्यात येणार असल्यानं बस सेवेमध्ये कोणीही राजकारण आणू नये, त्या जागेवरील गाळेधारकांनीही त्यासाठी सहकार्य करावं, फेरीवाल्यांनी आंदोलन करू नये असं आवाहन महापौर धातुंडे, सभापती बचाटे यांनी केलं। दरम्यान विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी सत्ताधारी हे आयुक्तांच्या हातातलं भावलं बनल्याचा आरोप केलाय। त्यांचं खंडन करताना महापौर धातुंडे यांनी मतदारांनी नाकारलेले मंडळी आता राखीव खेळाडूच्या भूमिकेत असून ते इतर मंडळींना सल्ला देत आहेत। प्रशासन आणि सत्तारूढ एक दिलानं काम करत असताना त्यामध्ये विरोधक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा टोला लगावला। यावेळी उपमहापौर अनिल डाळ्या, स्थायी समिती सभापती सतीश मुळीक, सभागृह नेते विठ्ठल चोपडे, नगरसेवक रवी राजपुते, ओमकार सुर्वे, रुबन आवळे उपस्थित होते।